मतदान करण्याचा कालावधी आता संपलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, कालावधी संपल्यानंतर गेट बंद करण्यात आलेला आहे। तर नाशिकमध्ये मतदान करण्याची वेळ आता संपलेली आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये आता गेट बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतो इथे आणि मुंब्र्यातही निवडणूक अधिकाऱ्यांकडून आता गेट बंद करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आता गेट बंद करण्यात आलंय, मतदानाचा कालावधी संपला। निश्चितपणे निखिला, माझ्या मागे आपण हे कुलूप बघता आहात। हे कुलूप आता प्रवेशद्वारावर लावण्यात आलेलं आहे आणि याचा थेट अर्थ असा की नाशिकमधली मतदानाची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असलेली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। बीडी भालेकर मैदानावर आता कुठल्याही नवीन मतदाराला आतमध्ये सोडलं जाऊ शकत नाहीये। आतमध्ये ज्या लोकांचं मतदान झालेलं आहे त्यांना आता फक्त बाहेर काढलं जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 6 वाजण्याच्या पूर्वी ज्या मतदारांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना मात्र त्यांचं मतदान पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी थांबावं लागणार आहे। आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतो की अनेक लोक असे देखील आहे की ज्यांचं मतदान करायचं राहिलंय, मात्र आता त्यांना कुठल्याही प्रकारे आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बीडी भालेकर मैदानाचं एक अत्यंत वैशिष्ट्य वेगळं असं आहे निखिला की नाशिकमध्ये कुठल्याही निवडणुकीमध्ये सगळ्यात उशिरापर्यंत सुरू असलेलं मतदान केंद्र म्हणजे हे बीडी भालेकर मैदान आहे। आता सुद्धा आपण या ठिकाणी बघा 6 वाजून गेलेले आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणची गर्दी जी आहे ती आपल्याला सगळं काही सांगून जाते। ज्या पद्धतीची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते त्याच्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की इथलं जे मतदान आहे ते अजून पुढचे कदाचित 1.5 ते 2 तास चालणार आहे आणि त्यानंतर या सगळ्या मतदारांना इथे मतदान झाल्यानंतर बाहेर पडता येणार आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये आज दिवसभर जर आपण विचार केला तर मतदान चांगल्या पद्धतीने झालं असं म्हणता येईल, मात्र समाधानकारक झालं असं म्हणता येणार नाहीये। साधारण माहितीबद्दल तर कालावधी संपल्यानंतर आता नाशिकमध्ये या मतदान केंद्रावरचं गेट बंद करण्यात आलेलं आहे। की बात किया है, सुबह में 7:15 बजे आपने पोलिंग चालू किया, 15 मिनट 20 मिनट आपने पोलिंग लेट किया चालू, उसके बाद में 6 बजे एग्जैक्टली कैसा बंद कर सकते हैं आप? आपको 10-15 मिनट आगे एक्सटेंड करना पड़ेगा ना। नहीं, ये आप चला थोड़ी चला, लोग आ रहे हैं, आपको 15 मिनट एक्सटेंशन देना पड़ेगा सर। नहीं सर, आपके इसमें सर आप नहीं बंद 6 बजे में सिक्योरिटी में सर, आप बंद नहीं कर 6 बजे के टाइमिंग में हम लोग बंद करें। 6 बजे गेट इलेक्शन ऑफिसर आके बंद मी काय बोलतोय की सकाळी त्या लोकांनी काय केलं माहिती काय, मी काय बोलतो आमचा अधिकार आहे की पब्लिकचा अधिकार आहे। टोकन की बात ही नहीं है ना। आपने सुबह में 7:15 बजे चालू किया ना तो 15 मिनट आपको एक्सटेंशन देना पड़ेगा। 15 मिनट आपको एक्सटेंशन देना पड़ेगा ना, ऐसा थोड़ी है।